दोन्ही शिवसेनेकडून दसरा मेळाव्याच्या तोंडावर ब्रँडसाठी जोरदार मोर्चे बांधणी सुरू आहे। उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंकडून ठाकरे ब्रँडवर भर दिला जातोय। ठाकरे ब्रँड राज्यातील जनतेला अपील होत असतानाच शिंदेंच्या शिवसेनेनेही त्यांचा ब्रँड मैदानात उतरवलाय। त्यामागचं राजकारण काय आहे ते पाहूयात या रिपोर्टमधून। जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनी आणि मातांनो, जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनी आणि मातांनो, जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनी आणि मातांनो, टीजरच्या माध्यमातून दोन्ही शिवसेनेकडून दसरा मेळाव्याचा जोरदार प्रचार केला जातोय। त्यातच मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र आल्यामुळे ठाकरे ब्रँडला पुन्हा झळाळी मिळाली आहे। राज्यभरात अनेक ठिकाणी बॅनर्स लावून ठाकरे ब्रँडला पाठिंबा देण्यात आला। दोन्ही भावांच्या पक्षांनी युती करण्यासाठी गळ घालण्यात आली। त्यामुळे ठाकरे ब्रँड सातत्यानं चर्चेत राहतोय। आता एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेनं नवा पवित्रा घेतलाय। या महाराष्ट्रात ब्रँड फक्त एकच, बाळासाहेबांचा कट्टर शिवसैनिकच। ब्रँड फक्त एकच, बाळासाहेबांचा कट्टर शिवसैनिक असं म्हणत शिवसेनेनं त्यांचा ब्रँड पॉलिटिकल मार्केटमध्ये लॉन्च केलाय। जिथे बाळासाहेबांचे विचार तेच आमच्यासाठी शिवतीर्थ आहे। एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेनं ब्रँड फक्त एकच, बाळासाहेबांचा कट्टर शिवसैनिक ही घेतलेली भूमिका ठाकरे ब्रँडची भीती आहे की नवी रणनीती, अशी चर्चा सुरू झाली आहे। ही चर्चा सुरू होण्यामागे काही कारण आहेत। ठाकरे ब्रँडमुळे काय राजकीय परिणाम होऊ शकतात त्यावर एक नजर टाकूया। मराठी आणि हिंदुत्ववादी मतदार ठाकरे ब्रँडकडे पुन्हा आकर्षित होऊ शकतो। विखुरलेली मराठी मतं एकवटली जाऊ शकतात। मुंबई, ठाणे, नाशिक, पुण्यात ताकद निर्माण होऊ शकते। मुंबई महापालिकेत ताकद दाखवल्यास दोन्ही पक्ष पुन्हा बळकट होऊ शकतात। तर ठाकरे हा ब्रँड आहेच आणि शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेच्या स्थापनेपासून शिवसैनिकांनाच ब्रँड करून पक्ष वाढवला। त्याची आठवण उद्धव ठाकरेंच्या पक्षाकडून करून देण्यात आली आहे। बाळासाहेबांचा कट्टर सैनिक हाच ब्रँड हे बरोबर आहे, पण तो गद्दार सैनिक नाही। दोन्ही शिवसेनेंना राजकीय यशासाठी ब्रँडची गरज असल्याचं स्पष्ट होत आहे। ब्रँडची भीती की राजकीय रणनीती, यावर राजकीय विश्लेषकांनीही आपलं मत व्यक्त केलंय। कार्यकर्ते हेच आपलं बळ आहे, त्यांना हवं तेव्हा आपण उपलब्ध असतो आणि दोन्ही सरळ हाताने आपण त्यांच्या मदतीसाठी तयार असतो, असा मेसेज त्यांनी दिल्यामुळं अनेक लोक त्यांच्या सोबत गेलेले आहेत। अशा वेळेला एकीकडे ठाकरे हे नाव आहे, त्या नावाभोवती जे काही वलय आहे ते आहे, पण ठाकरे मायनस म्हटलं की उरतो तो शिवसैनिक। दोन्ही शिवसेनेंना मतदारांच्या पुढे जाण्यासाठी ब्रँडची गरज आहे। मात्र शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी राज्यात ठाकरे ब्रँड कसा प्रस्थापित केला त्यावर एक नजर टाकूया। 19 जून 1966 रोजी बाळासाहेबांनी शिवसेनेची स्थापना केली। शिवसैनिकांच्या संघर्षामुळे मुंबईत शिवसेना वाढली। 1988 मध्ये छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंची विराट सभा झाली। त्यानंतर शिवसेना मराठवाड्यात झपाट्यानं विस्तारली। 1990च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे 42 उमेदवार निवडून आले। 1992 मध्ये उसळलेल्या दंगली, 1993 मध्ये मुंबईत झालेले बॉम्बस्फोट या पार्श्वभूमीवर शिवसेनेनं आक्रमक हिंदुत्व अंगीकारलं। 1995 मध्ये शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी युतीचं सरकार सत्तेत आणलं। बडे नेते, संस्था, पैसा हाती नसताना त्यांनी राजकीय चमत्कार घडवला। परिणामी देशभरात ठाकरे ब्रँडचा बोलबाला झाला। आता राज्यात दोन शिवसेना आहेत। एका शिवसेनेकडे ठाकरे ब्रँड आहे, तर दुसऱ्या शिवसैनिकांकडे शिवसैनिक हा ब्रँड आहे। या महाराष्ट्रात ब्रँड फक्त एकच, बाळासाहेबांचा कट्टर शिवसैनिकच। माझ्या आजोबांनी वंदनीय हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी तलवार हातात दिली, पण ताकद दिली, आशीर्वाद दिले, प्रेरणा दिली, बळ दिलं। आता कोणता ब्रँड आगामी महापालिका निवडणुकीत प्रभावी ठरतो हे निकालानंतर स्पष्ट होईल। संतोष गोरे, न्यूज 18 लोकमत, मुंबई।